आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हक्यांना मारलं. मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे? तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं, तुम्ही कर्नालला मारलं. अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले, मी कट केला, मी त्याच्या पाठीमागे, माझ्या जीवाला धोका आहे. आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे. मला धोका, माझ्याकडून त्यांना धोका. काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे? माझं आणि त्यांचं वैर काय? माझं आणि त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, मराठा आरक्षण घ्या. त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून चढू. 2 दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची. आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो. अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात. कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं. आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का. त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करताय. आणि अशा बाबतीत कट करण्याचं म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत. याला कारण अनेक आहेत. कारण मी एका सभेत दिलेले 2 समोर त्यांच्या प्रश्न उपस्थित केलेले, त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी नाही.